माझ्या मोबाईलमध्ये तो एस पेन आहे ना, तर त्यामुळे ना हा घडी घडी माझा मोबाईल घेऊन घेतो. म्हटलं चल तू मार्केटमध्ये यायला ना 80 रुपयाची प्लेट घेऊन दिली. तर गाईस आता आम्ही आणलेला आहे करंटचा पेन. आता मम्मीला याच्याने आम्ही सरप्राईज करू, प्रँक करू. तेव्हा मम्मीच्या समोर येईल ना, मम्मीला ओळखूच जाणार नाही की हा करंटचा पेन आहे म्हणून. मला वाटतं ओळखून नाही जमलं. तेच म्हटलं तू जाते कुठे, वाचता वाचता कुठे निघून जाते तू. काय गाइस प्रँक सक्सेसफुल झाला. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस आज आहे सॅटर्डे. बाय द वे आता आहे ना मी आलेलो आहे वरती रूम मध्ये. मतलब ब्लॉग वगैरे सुरू करू. आजचा दिवस या इच्छा होते कुठेतरी जायचं, पण काही समजत नाही की कुठे जाऊ म्हणून. मम्मी तर म्हणते मला की म्हणे ना चाललं जा म्हणे कुठेतरी, तो ब्लॉग वगैरे शूट करू नये म्हणे. पण आहे ना एवढं उन्हात इच्छाच नाही होत कुठे जायची. आता खूप कडक ऊन पडायला लागलेलं आहे ना, आणि रात्री पाऊस पण पडून गेला, त्यामुळे जास्त गरम होतं. गाईस मार्केटमध्ये आलो की आम्हाला थोडाफार काही सामान घ्यायचं होता. एक स्लेट घेतलेली वेजसाठी, आणि हा एक करंट पेन घेतलेला आहे ज्याने आपण मम्मीवर प्रँक करू आज. ठीक आहे, तर घरी जाऊन गाईस मम्मीवर प्रँक करू, पण त्याआधी ना थोडं मार्केट फिरून घ्या. रंगपंचमीची तयारी सुरू झालेली आहे गाईस. बघा मी तर इथे खेळणार नाही रंगपंचमी, त्यामुळे मला काळजी करायची गरज नाही. मी तर तिथे जाणार आहे. मोस्टली ना वेजच्या आवडीचं सर्व सामान इथे वेदला भेटणार आहे. आता दादू जा, काय घेतो? बांगड्या घेतो का ते डोक्यावर लावायला ते घेतो? असा का पडतोय तू एकटा एकटा? आज शनिवार आहे ना, तर भयंकर गर्दी असते मार्केटमध्ये. याला सोडून नाही जावं लागणार कुठे, नाही तर राहून जातो आणि घरी येत नाही 2-2 दिवस. कसे दिले रे मित्रा, कसे दिले? 10 ला एक आहे. नको विचारत होता. कितवीत आहे तू? 3री मधला मुलगा आहे गाईस तो. जे आता तुम्ही बघितलं ना बुड्डीचा बाल विकत होता, 3री मधला मुलगा आहे तो. मी दादू, आणि तू काय करतोय? शाळा पण झाली, कॉलेज पण झालं. हा माझं झालं ना, मग मला गरज नाही पडली ते करायचं. मला तर काही हे आहे आमच्या जळगावचं फुले मार्केट. आणि तुम्हाला आहे ना इथे फुले मार्केटमध्ये येऊन एकाच दुकानात सर्व ब्रँडचे कपडे बघायला भेटतील. नायकी पासून, पुमा पासून, H&M, झारा, सर्व ब्रँडचे तुम्हाला आयटम इथे बघायला भेटतील. ॲडिडास काय झालं, सर्व ब्रँडचे. पण हो, हे सर्व ओरिजिनल नाही तर डुप्लिकेट असतात. आणि हे मार्केट गाईस खास करून फेमस आहे लेडीजसाठी, बिकॉज A to Z वस्तू भेटून जातील फुले मार्केटमध्ये आल्यानंतर. बेसमेंट, खास करून बेसमेंट मार्केटमधून गाईस आम्ही आलेले, आणि आम्ही जे वस्तू घेतल्या होत्या ना त्या पण आणलेल्या आहे. काय करतोय असं? अरे आज तू ठिकाण आहे अर्धी सध्या. मला काय बघितलं असं मार्केटमध्ये जे ठिकाणार नाही तू. बघते नाही काय आणलं मार्केटमध्ये. हां, माझ्या S24 Ultra मध्ये एस पेन आहे ना, 24,000. नाही ग, माझ्या मोबाईलमध्ये तो एस पेन आहे ना, तर त्यामुळे ना हा घडी घडी माझा मोबाईल घेऊन घेतो. म्हटलं चल तू मार्केटमध्ये यायला ना 80 रुपयाची प्लेट घेऊन दिली मी. म्हटलं आता तुला जेवढं लागेल ना तू याच्यावर ड्रॉइंग करत बस, माझा मोबाईल नको घेत जाऊ. हा असं तुझ्याकडे आहे का तो एस पेन? आहे तुझ्याकडे? हा तो एस पेन आहे का? तो ब्ल्यू पेन आहे तो. तर गाईस आता आम्ही आणलेला आहे करंटचा पेन. आता मम्मीला याच्याने आम्ही सरप्राईज करू, प्रँक करू. आम्ही ट्राय करू. खरंच होतंय का? नाही तू कर, लेडीज फर्स्ट. तर गाईस फायनली हा पेन आणलेला आहे, आणि मम्मीला आहे ना याबद्दल काहीच नाही माहिती की असा पण पेन असतो. म्हणजे व्हिडिओ बघितलेला आहे मम्मीने, बट हो जेव्हा मम्मीच्या समोर येईल ना मम्मीला ओळखूच जाणार नाही की हा करंटचा पेन आहे म्हणून. मला वाटतं ओळखून घे जमलं. कस काय ओळखून घे तू, समजून जाईल मम्मीला. बट लगेच नाही करणार. लगेच केलं तर समजून जाईल. मम्मीवर थोड्या वेळाने प्रँक करू, म्हणजे अर्धा तासाने. मम्मीसाठी प्रँक करायला काही पण लिहितो इकडे. काय लिहितो? टायमिंगची स्पेलिंग पाहिजे एकदा फक्त. टायमिंग मध्ये ही केव्हापासून यायला लागला? टायमिंग मी आणला, मी पोच केला. पहा काहीच टायमिंग मध्ये यायला लागला याच्या. तिकडे जाऊन थोडा ब्लॉग बनवतो मम्मी सोबत. मग हा मागू देईल आणि तू दाखवशील मम्मी
आज आम्हाला स्कूलमध्ये हे भेटलेलं आहे तर ते साईन करा आमच्या म्हणजे कॅलेंडरवर. ठीक आहे. तर गाईस आता वाजलेले दुपारचे 2 आणि ना मस्त भूक लागलेली आहे. मम्मी काय जेवण? बोल ना काय जेवण? गड्डा आहे, फ्लावर आहे. मम्मी इथे ब्लॉग पण बघते आणि काय नाही आता मग मी काय खाऊ यार, मला नाही आवडत त्या भाज्या. जुगाड लावते तू, काय जुगाड लावते आता? काय रे तुझ बाकी होता काय यायचं? काय झालं तुला? कंप्लेंट? मम्मी कुठे चालली का? कुठे चालली? तेच म्हटलं वाजता वाजता बाहेर निघून गेली का तू? दया भाभी सारखं गरबा करत का दया भाभी बाहेर निघून जाते, मम्मी वाजता वाजता बाहेर निघते. काय का काय? तेच म्हटलं तू जाते कुठे? वाजता वाजता कुठे निघून जाते तू? हा कंप्लेंट का बरं? आज घरी पाठवलं होतं, आयडी कार्ड आणलं होतं म्हणून. आयडी कार्ड आणलं नाही काय? काय बेडला फटके बसले काय? हो बाई गाइस प्रँक सक्सेसफुल झाला. कुठे गेला पेन? कुठे फेकला मम्मीने? अरे बाई इथे फेकून दिला. कुठे गेला काय माहित? तू दिला होता ना, मला माहिती त्याने दिला होता. आता तर पप्पांना पण साईन करायला लावणार. पप्पांचं झालं, पप्पांना माहितीये. हा पेनच एवढा भारी याच्यात करायचं ना मम्मीला समजणारच नाही. असं एकदम साधं बनवून जायचं. मम्मी असं असं चालू आहे, वेद तिकडून हे करायचं होतं काम, मम्मी करून देईल आणि करता करता बसेल मारते खावर लागते ना ते जोरात. पण पेन कुठे फेकला तू? प्रँक एकदम सक्सेसफुल झालेला आहे. चेहरा बघा मम्मीचा, चिमटा घेते मम्मी. किती भारी फेकला होता मम्मीने पेन तिकडून. दादू आता पुढचा कोणता प्रँक करायचा सांग मम्मी सोबत? सापाचा? सापाचा प्रँक? आता पण साप ठेवला ना आता समोर, आता मम्मीचा तरी पण घाबरते. 2 प्रँक होऊन जातील मग एक सोबत. गाईस मम्मी ते सापाला घाबरते आणि उंदीर पकडून फिरते. मला काय दाखवते? एनिवेज आता जेवण करून घेतो. मस्त गड्ड्याची भाजी आहे, चिवडा आणि खमंग ढोकळे. ही भाजी मला आवडत नाही ना मम्मी, ती जास्त मुद्दाम रोज रोज करते आणि रात्री खिचडी करते. नको देऊ नये, मला नाही आवडत काकडी. गाईस तर चला मम्मी सोबत चांगला प्रँक केला होता. मम्मी तर मस्त घाबरली. बट एनिवेज आज पण आहे ना काल सारखंच वातावरण आहे. काल कसं होतं एकदम वारा वादळ सुरू होतं, पाऊस वगैरे होता. आता पण 5 मिनिट आधी हलका हलका पाऊस येऊन गेला. बघा तिकडे आबाळ, सगळीकडे आबाळ आबाळ. सूर्यदेव तर तिकडे. आज काय माहिती, आज तुम्हाला चंद्र दाखवता येईल का नाही. आणि हो गाईस व्हिडिओमध्ये सुद्धा 20x झूम येतं. म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ की किती स्टेबल असतं 20x झूमवर पण आणि काय क्वालिटी बघायला भेटते. आता आहे ना थोडं सूर्याकडे मी तुम्हाला आहे ना झूम करून दाखवतो. बट सूर्य तर ढगांमध्ये लपलेले, तुम्हाला दाखवतो तसंही. चला मी आता झूमिंग करायला सुरुवात करतोय. नॉर्मली आता 10x वर आहे आणि बेसिकली आता हे झालेलं आहे 20x वर. तर काय क्वालिटी बघायला भेटते ती कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा मला. आणि किती स्टेबल राहतोय मोबाईल ते पण सांगा. है ना मस्त ना क्वालिटी. म्हणून तर यार मी सॅमसंगकडे वळलाय, नाही तर आयफोनचा पण चान्स होता. बट नाही, सॅमसंग कशासाठी बेस्ट आहे? कॅमेरा क्वालिटी, AI फीचर्स, अजून काय पाहिजे? परत एकदा घेऊन बघा ना. मग आता कुठे लागतोय? आता परत दाबून तुम्हाला मजा येते का दाबायला? काहीच नाही होते.
का ग काहीच नाही होते पहिले झालं ना सुरुवातीला पहिले 2-3 वेळेस एवढं मारे ना काय काय सर सोडा एक मिनिट यांना काय सांगितलं बेबींना मी की म्हटलंय ना हे गोल फिरवा म्हटलं इथे करंट लागतो तर हळूहळू फिरव म्हटलं हे नाही हो आधी हे दाबून टोकतं बाहेर काढा म्हटलं हिचं दाबायला गेले करंट लागला गाईस मी आणि वेद आता आलेला आहे नवजीवनला बिकॉज मला आहे ना खायचे काय कोरियन नूडल्स हा आता इच्छा झाली खायची म्हटलं डीमार्टला भेटता इथे बघू म्हटलं भेटता तर जवळच नाही ते एवढं दूर जायची गरज नाही बघू इथे भेटता की नाही म्हणून कोरियन नूडल्स दादू कशासाठी घेतलंय आपल्याला फक्त 2 पॅकेट नूडल्सचे घ्यायचे पागल लेट्स गो बघू इथे भेटतं की नाही आता तो कोरियन नूडल्सही नाही आहे गाईस काय करायचं गाईस मग आता पुढे जाणं डीमार्टलाच जावं लागेल तिकडेच भेटता लेट्स गो डीमार्ट हा तर चला पोचलेले आता आम्ही डीमार्टला आणि 2 कोरियन नूडल्स अजून काही बस थँक्यू चला सॉफ्टी पण आलेली चीअर्स तरी पोचलेले गाईस कोरियन नूडल्स बनवतो आता चला खाऊन तर घेत आहे पण एवढं तिखट लागताना डोळ्यातनं पाणी निघतं कानातनं हवा निघते अशी गरमवाली बाई आणि हे खाताना एवढा घाम येतो ना एवढा म्हणजे असं गरम होतं डायरेक्ट लिटरली जेव्हा तुम्ही काही गरम गोष्ट खाते तिखट गोष्ट खातील ना ह्याचा घाम येतो डायरेक्ट सगळीकडे गाईस आता आलेले रात्रीचे 10 आम्ही आलेले मूवीसाठी आर्टिकल 370 कारण की खूप इंटरेस्टिंग मूवी ती की कसं तो आर्टिकल रिमूव्ह केलेला आहे भारतामधून त्याबद्दल म्हणजे इन्फॉर्मेशन अशी मूवी असते ना ते बघायला खूप आवडतं देवेश दादा आहे विकी आहे आणि ललित आहे जो की आमचा ललित खूप लाजतोय सध्या तू पहिल्यांदा येतोय ना व्हिडिओमध्ये की आलेला आहे नाही आलेला आहे तू आधी पण खूप वेळेस आलेला आहे हां चला उद्या माहिती का जळगावमध्ये कोण येत आहे या परश्या तिथे आर्ची आली आर्ची ती वाली आर्ची उद्या जेस ग्राउंड नाही आपलं पोलीस ग्राउंडला येणार आहे उद्या ती वाली आर्ची येणार आहे चला आपण आता मूवी जातो जाऊ लेट्स गो तिकडे जाऊन काय बोलेल दादा तिला का तू आमच्या सरांना ओळखते का अरे सजवलेलं आहे स्टार सिनेमाला लाइटिंग वगैरे आणि ना या मोबाईलमध्ये एकदम म्हणजे बघायला भारी वाटतंय आणि स्टेबलायझेशन याच्यावर भारी आहे आधीच्या मोबाईलपेक्षा या मोबाईलमध्ये भारी कारण की क्वालिटी प्राईस सर्वाचा फरक पडतो ना त्यामुळे सर्व काही बेस्ट भेटतं अशा प्राईसमध्ये बघा क्वालिटी कलर्स ॲनिवेज मूवीला तर चाललेले पण इथे काही फोटोशूट वगैरे केलं आम्ही मस्त फोटो येत होते आता चला आता मध्ये जाऊया सुरू झालं वाटतं पाकिस्तान ने अपनी फौज और कबायलियों के साथ कश्मीर पर हमला बोल दिया आप बिल्कुल ठीक कह रहे आप बिल्कुल ठीक कह रहे मान्यवर पार्लियामेंट के पास तो ऐसी कोई पावर है ही नहीं आपने थर्ड फ्रंट के पार्टीज को तो मना लिया तर काहीच रात्रीचे 1:30 वाजलेले आणि जसं तुम्ही मूवीमध्ये बघितलं मी थोडे म्हणजे काही क्लिप घेतले होते त्यामध्ये फायटिंग पण होती नंतर जे 370 जे आर्टिकल होतं ते रिमूव्ह पण केलेलं होतं कसं रिमूव्ह केलं ते आता माहिती पडलं आणि छान वाटलं यार तर विकी कशी होती मूवी काय समजलं सांगतं मला तर माहिती आता त्याच्यावर तू इतिहास पहिले तुला शोधावा लागेल त्याच्यानंतर तू पिक्चर तुला समजेल ज्याला या इतिहासबद्दल माहिती ना त्याला ही मूवी बरोबर समजेल आता मला एवढं काही नॉलेज नाही होतं 370 आर्टिकल काय मला तर अर्धा वर्ष झाला याच्याबद्दल माहिती पडलं म्हणून मला माहिती आहे थोडंफार सो हे गाईज गुड मॉर्निंग दिस इज अ नेक्स्ट डे आणि काल रात्री येता खूप उशीर झाला होता रात्रीचे 2 वाजून गेले होते न्यूज मी ह्या ब्लॉगला इथे करतो एंड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये जे सिरी राहते बाय बाय.